नमस्कार. आर.टी. ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेल्या महत्त्वाचं प्रश्नोत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बघा, या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल, पोलीस भरती 2024 साठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्नोत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मराठी ग्रामर बघायचं आपल्याला. मराठी ग्रामरचं उत्तर कसं आलं आणि सर्व एक्सप्लेन करून मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती एक्झाम चालू आहे. एक्झामला जाताना तुम्ही एकदा नक्कीच हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. 1 नंबरचं क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही. आता या ठिकाणी आपल्याला संधीचा प्रकार नाही असं क्वेश्चन दिले. आता याचं उत्तर असेल 4 नंबर अनुस्वार संधी. याचं उत्तर आहे अनुस्वार संधी. आता अनुस्वार संधी उत्तर कसं आलं या ठिकाणी एक्सप्लेन केलंय मी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाचा अशाच एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. याचं संधी किती असेल? संधीचे मुख्य 3 प्रकार असतात, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आता हे अनुस्वार संधी कसं उत्तर आलं ते तुम्हाला समजलं असेल. 2 नंबर क्वेश्चन, शब्दाच्या खालील जातीपैकी कोणती विकारी नाही. याच्या आपल्या ठिकाणी विकारी शब्द ओळखायचा आपल्याला या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा, याचं उत्तर असेल क्रियाविशेषण अवयव. आता क्रियाविशेषण अवयव उत्तर कसं आलं? शब्दाचे एकूण 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेष, क्रियापद हे विकारी असतात आणि क्रियाविशेष अवयव, शब्दयोगी अवयव आणि अभयनवी अवयव, केवळ प्रयोगी अवयव हे अविकारी असतात. विकारी ज्या शब्दांच्या जातीला लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो त्यांना विकारी म्हणतात आणि अविकारी शब्दाच्या जातीला लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही ते अविकारी शब्द असतात. तुम्हाला उत्तर समजलं असेल या ठिकाणी कसं आलं. 3 नंबर क्वेश्चन आहे, भाववाचक नाम यास ... असे नाव आहे. याचं उत्तर आहे धर्मवाचक. आता धर्मवाचक उत्तर कसं आलं? भाववाचक नाम यास धर्मवाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नाम ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. सामान्य नामे व विशेष नामे यांना आई, ई, की, गिरी, ता, पणा या वा यासारखे प्रत्येक लावून भाववाचक नाम तयार होतो. याचं उत्तर धर्मवाचक उत्तर कसं आलं ते तुम्हाला समजलं असेल. 4 नंबर, खालीलपैकी हा सर्वनामाचा प्रकार नाही. आता सर्वनामाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचं. सर्वनामाचा प्रकार नाही हे ओळखायचं आपल्याला. याचं उत्तर आहे 4 नंबर, स्त्रीवाचक सर्वनाम. आता स्त्रीवाचक सर्वनाम उत्तर कसं आलं? वाक्यात नामाच्या ऐवजी येणारे शब्द म्हणजे सर्वनाम होय. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य आणि अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. 5 नंबर बघा, प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक हे ... अवयवाचे प्रकार आहेत. आता या ठिकाणी उत्तर आहे अभयनवी उत्तर आहे याचं 1 नंबर. आता अभयनवी उत्तर कसं आलं? प्रधान सूचक व गौणत्व सूचक हे अभयनवी अवयवाचे प्रकार आहेत. 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना अभयनवी अवयव असे म्हणतात. उत्तर कसं आलं ते तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी. 6 नंबर क्वेश्चन बघा, क्रीडागण हे ... या समासाचे उदाहरण आहे. आता हे आपल्याला या ठिकाणी उत्तर आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास हे उत्तर कसं आलं? तत्पुरुष समास ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने घाललेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. क्रीडागण क्रीडेसाठी आणि अंगण चतुर्थी तत्पुरुष समास. उत्तर कसं आलं समजलं असेल या ठिकाणी. 7 नंबर बघा, समानार्थी नसलेले शब्द ओळखा. आता आपल्याला या ठिकाणी पाणीचं समानार्थी शब्द ओळखायचं आपल्याला या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे बुज. आता बुज उत्तर कसं आलं? पाणी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बुज हा होय. 8 नंबर, शूद्र पाणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतं. मन ओळखायचं आपल्याला या ठिकाणी. आता टिवटिव देखील समुद्र आटवते. याचं उत्तर आहे 1 नंबर, टिवटिव देखील समुद्र आटवते. आता हे उत्तर कसं आलं? शूद्र पाणी आणि प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो म्हणजे टिवटिव देखील समुद्र आटवते. कोल्हा काकडीच्या राजी लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात.
आयत्या बिळावर नागोबा मेहनत दुसऱ्या व्यक्ती घेतो, पण लाभ मात्र वेगळ्याच व्यक्तीला मिळतो. राईच्या पर्वत करणे, अतिशयोक्त करणे. याचं उत्तर कसं आलं तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी. 9 नंबर क्वेश्चन बघा, संबंध नसलेल्या गोष्टीत आकारानं लक्ष घालणे या अर्थाच्या वाक्यप्रचार ओळखायचा आपल्याला. या ठिकाणी याचं उत्तर आहे लष्करांच्या भाकरी भाजणे, हे उत्तर आहे. आता लष्करांच्या भाकरी भाजणे उत्तर कसं आलं, संबंध नसलेल्या गोष्टीत आकारानं लक्ष घालणे म्हणजे लष्करांच्या भाकरी भाजणे. 10 नंबर क्वेश्चन बघा, अत्यंत मूर्ख माणूस डॉट डॉट या समानार्थी अलंकारिक शब्द ओळखायचा आपल्याला ठिकाणी. याचं उत्तर आहे 2 नंबर अक्कलेचा कांदा. अक्कलेचा कांदा. आता हे उत्तर कसं आलं, अत्यंत मूर्ख माणूस अक्कलेचा कांदा, आज्ञा वेताळ अत्यंत रागीट मनुष्य, कर्णाचा अवतार, अतिशय उदार उंटावरचा शहाणा, मूर्खपणाची मसलत देणे, कंप मंडूक, संकुचित दृष्टी, चरपट पंजरी, निर्थक बडबड. उत्तर कसं आलं तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी. 11वा क्वेश्चन बघा, चुकीची जोडी निवडा. आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी निवडायचे. या ठिकाणी बघा, नट सम्राट वि वा शिरवाडकर, एकच प्याला केशवसूत, शारदा गोविंद बल्लाळ देवल आणि चौथा अभंग गाथा तुकाराम. आता या ठिकाणी उत्तर कसं आलं, एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले आहे. नट सम्राट वि वा शिरवाडकर आणि शारदा गोविंद बल्लाळ देवल आणि अभंग या गाथा तुकाराम यांनी लिहिल्या, आणि भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर आणि अभंग संत एकनाथ यांनी लिहिलं. याचं उत्तर आहे एकच प्याला केशवसूत. 12 नंबरचं क्वेश्चन बघा, एखादे वाक्य वा चरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा डॉट डॉट हा अलंकार होतो. याचं उत्तर आहे 1 नंबर अनुप्रास. आता अनुप्रास उत्तर कसं आलं, अनुप्रास अलंकार एखादे वाक्य वा चरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. याचं उत्तर तुम्हाला कसं आलं ते समजलं असेल. अनुप्रास उत्तर कसं आलं. 13 नंबर क्वेश्चन बघा, किडूक मिडूक हा मराठीत आलेला शब्द या भाषेतून आला आहे. आता कोणत्या भाषेतून किडूक मिडूक शब्द आलाय, तर याचं उत्तर आहे तेलुगू. आता तेलुगू भाषेतून आलाय, तर किडूक मिडूक हा शब्द तेलुगू भाषेतून मराठीत आला आहे. 14वा क्वेश्चन आहे, संस्कृत भाषेतून जसे तसे आलेल्या शब्दांना डॉट डॉट शब्द म्हणतात. आता या ठिकाणी याचं उत्तर आहे तत्सम. 4 नंबर बघा, तत्सम हे उत्तर याचं आहे. आता तत्सम उत्तर कसं आलं, संस्कृत भाषेतून जसे तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं, संस्कृत भाषेतून जसे तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. उदाहरणार्थ पण दिले या ठिकाणी. उदाहरणार्थ पण आपण या ठिकाणी बघू. कवी, मधु, गुरु, पिता, पुरुष. संस्कृत भाषेतून मराठीत येताना काही शब्दाचा मूळ रूपात बदल होतो, त्यांना उद्भव शब्द म्हणतात. उदाहरणार्थ घर, गृहपाय, पद, भाऊ, भ्रात. 15वा क्वेश्चन बघा, बपका मोठापण, प्रत्यक्ष वागणूक, डोंगीपणाची याचा अर्थाची म्हण. आता आपल्याला या ठिकाणी या अर्थाची म्हण शोधायचं या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे बघा, ओठात एक पोटात एक, नाव मोठे लक्षण खोटे, उथळ पाण्याला खडखडाट फार, आधी उल्हास त्यास फाल्गुन मास. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 नाव मोठे लक्षण खोटे, हे उत्तर याचं. 16 नंबर क्वेश्चन आहे, चुकीची जोडी ओळखा. आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायचं. श्यामची आई साने गुरुजीने लिहिलंय. कन्हेरचे पाणी, आचार्यंत्रे आणि राधेय रणजित देसाई, गीताई लोकमान्य टिळक. आता या ठिकाणी म्हटलं चुकीची जोडी ओळखा. आपल्याला गीताई कोणी लिहिलंय, तर लोकमान्य टिळक असं म्हटलंय, तर हे चुकीचं उत्तर आहे. तर ही चुकीची जोडी आपल्याला 4 नंबर हे उत्तर असेल याचं. गीता हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला आहे. विरुद्धार्थी शब्द बघा, 17 नंबर विरुद्धार्थी शब्द निवडा. आता दिनचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचं या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे रजनी. रजनी हे उत्तर आहे. तर दिन दिवस आणि रजनी रात्र. दिन म्हणजे दिवस आणि रजनी म्हणजे रात्र, हे लक्षात ठेवायचं आहे. 18 नंबर बघा क्वेश्चन, चुकीची जोडी ओळखा. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, चुकीची जोडी ओळखायचे. बघा या ठिकाणी 4 ऑप्शन दिले. चोप देणे, कणिक तिंबणे, काना डोळा करणे, दुर्लक्ष करणे, घट्ट करणे, आंबोला धरणे, तिलांजली देणे, आशा सोडणे. याचं उत्तर आहे 3 नंबर गट करणे, आंबोला धरणे, हे उत्तर आहे याचं 3 नंबर. 19 नंबर क्वेश्चन बघा, पोळपाट हे डॉट डॉट समासाचे उदाहरण आहे. याचं उत्तर आहे 2 नंबर चतुर्थी तत्पुरुष. आता चतुर्थी तत्पुरुष कसं आलं, पोळपाट, पोळीसाठी पाठ, चतुर्थी तत्पुरुष समास.
20 नंबरचं क्वेश्चन, झाडे हे डॉट डॉट आहे. आता याचं उत्तर आहे सामान्य नाम. आता सामान्य नाम उत्तर कसं आलं ते आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचंय. बघा, झाड हे सामान्य नाम आहे. सामान्य नाम एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूच्या सामान्य नावे दिली जातात, त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. आता तुम्हाला समजलं असेल सामान्य नाम कसं दिलं जातं. आणि विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एक विशिष्ट व्यक्तीचे किंवा प्राण्याचे किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. 21 नंबरचं क्वेश्चन बघा, थुकी जेलेने या म्हणीचा अर्थ काय असेल. याचं उत्तर आहे खुशामत करणे, हे उत्तर याचं. आता खुशामत करणे हे उत्तर कसं आलं. थुकी जेलने या म्हणीचा अर्थ खुशामत करणे हा होतो. पोटाला चिमटा घेणे, अर्धपोटी राहणे, वज्र करणे, त्याग करणे, दात करून पोट भरणे, काटकसर करणे. याचं उत्तर कसं आलं ते तुम्हाला समजलं असेल. 22 नंबरचं क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता नवरसातील रस नाही. याचं उत्तर आहे चीड. आता 3 नंबर उत्तर याचं चीड कसं आलं ते बघायचं आपल्याला. चीड हा नवरसातील रस नाही. रस सौंदर्य हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनाचे अभ्यास करणारे शास्त्र आहे, ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलाचा समावेश होतो. रस ही नाट्यशास्त्रात किंवा नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत या कला शाखेच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे. रस 9 असून त्याची नावे पुढील प्रमाणे शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, भीमस्त, अद्भुत, शांत. 23 नंबरचं क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे. बघा, हे जीकेचे क्वेश्चन आहे. तर हे जीकेचे क्वेश्चन आपल्याला याचं उत्तर आहे पुणे. 2 नंबरचं उत्तर ऑप्शन आहेत पुणे उत्तर आहे. पुणे उत्तर कसं आला. आता महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID ची स्थापना 1905 मध्ये पुणे येथे झाली होती. महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग हे अतिरिक्त पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वाखाली कार्य करते. 24 नंबरचं क्वेश्चन आहे, 2022च्या वाघरे गणनेची आकडेवारी खालीलपैकी किती आहे. आता हे जीकेचं क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे 3 नंबर 3167. आता या ठिकाणी बघा, 2022च्या वाघरे गणनेची आकडेवारी 3167 होती. भारतात वाघाची गणना 2006 मध्ये सुरू झाली. वाघरे जनगणना दर 4 वर्षातून एकदा केली जाते. वाघरे गणना 2022 नुसार भारतात 3167 वाघ होते. सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात असेल. मध्य प्रदेश या राज्यात आहे सर्वाधिक वाघ. 25 नंबरचं लास्ट क्वेश्चन असेल, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉट डॉट भूषवतात. आता याचं उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. आता लोकसभा अध्यक्ष हे उत्तर कसं आलं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचंय. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभा अध्यक्ष भूषवतात. संयुक्त बैठक कलम 108 नुसार भारतीय संसद कलम 79 2 कक्षामध्ये विभागली गेली आहे. राज्यसभा कलम 80, लोकसभा कलम 81. याचं उत्तर कसं आलं ते तुम्हाला समजलं असेल. लोकसभा अध्यक्ष हे उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.